नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं ओला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. माधुरी हत्तीनीला वंताळ्यातून परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी रान उठवलं. कुठे आंदोलने झाली तर कुठे सोशल मीडियातून वंतारा आणि पेटाविरोधात आरोप प्रत्यारोप झाले. माधुरीवर वाद सुरू असताना आता सांगलीच्या गंभीर आरोप करण्यात आले. गेल्या 40 वर्षापासून तासगावमधील गणपती संस्थान गौरी हत्तीनीचा सांभाळ करते. मात्र याच गौरीला वंतारात नेण्यासाठी 3 कोटींची ऑफर देण्यात असल्याचा दावा गणपती पंचायत संस्थांच्या विश्वस्तांनी केला आहे. कथित डॉक्टराकडून गौरी हत्तीनीला अनफिट असल्याची सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न. कथित डॉक्टराबद्दल संबंधितांना पत्राद्वारे सांगूनही दयाकडे दुर्लक्ष. हत्तीनीला नेण्यासाठी 2 ते 3 कोटींचा विश्वस्तांना ऑफर. गेल्या 2 वर्षापासून हत्तीनीला अपहरणाचा प्रयत्न. दरम्यान माधुरीनंतर तासगावची गजलक्ष्मी उर्फ गौरी हत्तीनीच्या संरक्षणासाठी येत्या संकष्टीपासून सह्याची मोहीम देखील राबवण्यात येणार आहे. मात्र वंताराकडून अद्याप या प्रकरणी कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे संस्थांच्या दाव्यानंतर सांगलीतही गौरी हत्तीनीच्या स्थानिक सरसावले आहेत. त्यामुळे गौरी हत्तीनीला सांगलीकर नेमके काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. देतील 2-3 ऑफर झाली होती 2-3 कोटी रुपये तुम्ही का सोडताय? त्यावेळी ते असे म्हणाले होते. हा, असं म्हणालेलो. मला ऑफर आली होती. हो,